243 जागांपैकी आता जे कल हाती येत आहेत त्यानुसार एनडीए आघाडीवर आहे, 168 प्लस आघाडीवर आहे एनडीए। जागा वाटपाचा घोळ अखेरपर्यंत कायम होता। महागठबंधनला कसला फटका बसतो ते आपण बघतोय। काँग्रेसला अपेक्षित यश अजिबात मिळालेलं नाहीये या निवडणुकीमध्ये। एलजेपी एनडीएसह गेल्यानंतर आरजेडीला मोठा फटका बसलेला आहे। सरकारी नोकरीचा मुद्दा पचनी पडलेला नाहीये। तेजस्वी यादवांचा हा सरकारी नोकरीचा मुद्दा पचनी पडलेला नाही। जागा वाटपाचा घोळ होता महागठबंधनमध्ये, तो सुद्धा अखेरपर्यंत राहिला आणि त्याचाही फटका बसला। तर काँग्रेसला अपेक्षित यश मिळालेलं नाही। जेवढे मुद्दे महागठबंधनकडून निवडणुकीच्या काळात पुढे आणले त्यावर कुठलंही यश मिळालेलं दिसत नाही। सरकारी नोकरीचा सगळ्यात मोठा मुद्दा होता जो तेजस्वी यादवांनी पुढे आणलेला, मात्र त्या मुद्द्यावर यश मिळालेलं नाहीये। तरुणाईनं त्या मुद्द्यावर नाकारलेलं आहे महागठबंधनला, हे आत्ता तरी दिसतंय। काँग्रेसला त्यामुळे अपेक्षित यश मिळू शकलेलं नाहीये आणि चिराग पासवानांच्या एलजेपी एनडीए सोबत गेली त्यामुळे त्याचा मोठा फटका आरजेडीला सुद्धा बसलेला दिसला।